सलोनी जसं की आपण पाहतोय, मी सध्या पुणे शहराच्या पुणे स्टेशन या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज 15 ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 79 वर्ष हे पूर्ण झालेलं आहे। परंतु आपण पुणे शहराच्या पुणे स्टेशन या भागामध्ये जर पाहिलं तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे। या सांस्कृतिक भवनाच्या समीक्षीकरणासाठी आंदोलन जे आहे ते तमाम भीम सैनिकांच्या वतीने, भीम कन्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। पुणे शहरातील असंख्य असे भीम समुदाय जो आहे तो या ठिकाणी एकवट झालेला आहे। आपण या ठिकाणचं दृश्य जो आहे तो पाहू शकतोय। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत यशवंत भाऊ नडगम आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। भाऊ, आज या ठिकाणी जे आंदोलन घेण्यात आलं होतं नेमकं कशा संदर्भात हे आंदोलन घेण्यात आलं होतं? आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या नेमक्या मागण्या काय होत्या, काय सांगाल? सर, काय आहे, आज सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आज फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे देश चालतो आणि देशाचं स्वातंत्र्य दिन आहे म्हणून हे शांततेत आंदोलन आहे। जोपर्यंत ताबा मारत नाही, जोपर्यंत लेखी देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन काही थांबणार नाही। फक्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हे शांततेत आहे, नाहीतर 14 ऑगस्ट रात्री 12 वाजता पुतळा आतमध्ये ठेवून ताबा मारणारा हा भयंकर पट्टा आहे आणि सर्व समाज आहे। फक्त समितीचं ऐकून शांततेत आज 15 ऑगस्टला शांततेत हे आंदोलन झालेले नाही। घोषणा नाही, स्टेज नाही, माईक, एवढ्या शांततेत आंबेडकर चळवळ कधी राहिलेली नाही। फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारीकरणाची ही जी जागा आहे ही शांततेत संविधानिक पद्धतीने हा शेवटचा इशारा आहे या मुख्यमंत्र्याला। या जर मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती गांभीर्याने लक्ष देऊन जर नाही केला, त्या श्रीमंत पाटोळे नावाच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचं पत्र दिलंय, त्या पत्राला मान्यता नाहीये। मुख्यमंत्र्यांनी स्वतः तो पत्र आदेश काढला पाहिजे। अनिल गायकवाड हे वरिष्ठ अधिकारी आहेत PWDचे आणि या जागेच्या संदर्भात त्यांचं पत्र असतं तर आम्ही सर्वांनी मान्य केलं असतं। कारण कसं आहे, कायद्यात बाबासाहेबांनी लिहिलाय, आम्हाला कायदा पाठ आहे, आम्ही कायद्याला मानणार आहेत म्हणून ही पॅन्थर आणि सर्व भीम अनुयायी आज शांत आहे। फक्त संविधानाचा आणि स्वातंत्र्य दिनाचा विचार करून आज आम्ही शांत आहे म्हणून जास्त इतरू नका। जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची विस्तारीकरणाची जागा आम्हाला मिळत नाही, तिथं शासनाचा बोर्ड लागत नाही, तोपर्यंत शांत राहणार नाही। कुठल्याही दिवशी आम्ही तो ताबा मारणार म्हणजे मारणार। सर्वांना सप्रेम जय भीम। आणि तमाम भीम सैनिक मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, परंतु कुठल्याच प्रकारचं गालबोट या आंदोलनाला लागू नये त्यामुळे पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती। आपल्यासोबत मोहिते सर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल? बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती यांनी आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं होतं आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। त्यांनी शासनाकडे प्रश्न मांडलेला आहे आणि शासनाने सुद्धा त्यांना एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे आंदोलन शांततेत झालेलं आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 79 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरून नागरिक जे आहे ते आपलं न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन करत आहेत। त्याबद्दल त्यांनी सन्नशीर मार्गाने परवानगी मागितलेली होती, त्यांना परवानगी दिलेली होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन करणार सांगितलेलं होतं त्या पद्धतीने केलेलं आहे। कॅमेरामन अजय सूर्यवंशी सह मी मनीष कांबळे, पुणे स्टेशन। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची, आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।